हुकुमशाही सरकारचा या हिटलरशाही शाबान तंबोली 1 फरवरी को मालेगांव तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से विरोधी पार्टी को टारगेट करके ईडी चौकसी करने वाले सरकार के खिलाफ अपर जिलाधिकारी के कार्यालय में आंदोलन किया और नायब तहसीलदार को निवेदन दिया। आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आज अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार साहेबांना नायब तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यात महाराष्ट्र राज्यात पण अनेक समस्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या असतील, बेरोजगारांच्या असतील, विद्यार्थ्यांच्या असतील, महिलांच्या असतील, तसेच या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या पण जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 2-1 महिन्यापासून आंदोलन करतायत, परंतु त्याकडे लक्ष उपोषण करतायत, त्याकडे लक्ष न देता त्यांचं फक्त जे काही बीजेपी सरकार आहे म्हणा किंवा महायुतीचं सरकार आहे फक्त धार्मिक तेढ निर्माण करून आज आम्ही मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। आता काय पर्याय बसलेलं, फक्त निवेदन आणि निषेध हे पर्याय बाकी राहिलाय। वास्तविक आम्ही हा जो पर्याय आहे तो पहिल्यांदा आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहोत, तो झाला नाही तर आम्ही रस्ता रोको म्हणा किंवा काय हे काही करता येईल याचा आहे आम्ही विचार करतो आहे। वास्तविक ते पाहिलं तर कांद्याचे भाव जे आहेत आज ते 1000 रुपये 1200 रुपये क्विंटलवरती आलेले आहेत, जे भाव आज 5000 रुपये क्विंटल पाहिजे होते। तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे विचार चालू आहे की सरकारला जाग आणण्यासाठी मुंगसे कांदा मार्केटच्या बाहेर आंदोलन रस्ता रोको करायचं, आंदोलन करायचं व सरकारला जाग आणायची याचंही नियोजन आम्ही करतो आहोत। दुष्काळाचा पण विषय आहे, दुष्काळ जाहीर झालेला असं काहीच नाही। और साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देश का नेता कैसा हो, और साहब जैसा हो। ईडी सरकार, ईडी सरकार, जब जब मोदी डरता है ईडी को आगे करता है, जब जब मोदी डरता है ईडी को आगे करता है। या ईडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। या हुकुमशाही सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। मोदी सरकार, मोदी सरकार, या हिटलरशाही सरकारचा निषेध असो, या हिटलरशाही सरकारचा या हिटलरशाही। तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा। हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए। फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ।